राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील, पनवेल जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हबीब शेख यांच्यातर्फे कळंबोली परिसरात वृक्षारोपण व कळंबोली MGM हॉस्पिटलमध्ये फळांचे वाटप करण्यात आले। तसेच कळंबोलीमधील झोपडपट्टीमध्ये नाश्ता वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भीमसेन माळी, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सुनील सावर्डेकर, खारघर शहर अध्यक्ष अनिल पाटील, चंद्रशेखर जळे, अविनाश वलीलकर, रामदासभाई नारकर, ओबीसी सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यकांत आंबरे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष श्री विलास खडमोल, रमेश जगदाळे व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही लोकांनी महादेव पाटील आहेत, हबीब शेख, सावर्डेकर, पाटील, जळे साहेब, आंबरे साहेब आहेत, अभिषेक माळी, डॉक्टर रमेश माळी आणि दोन्ही मॅडम चांदर। तर ह्या लोकांनी तटकरे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हबीबाईंनी ठेवला होता, अतिशय सुंदर केला आणि फळं वाटण्याचा MGMला कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने काम करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। सगळीच मंडळी आम्ही तिथे MGMला जाणार आहोत। फळं वाटपाच्या कार्यक्रमात हबीबाई आणि आमचे अध्यक्ष महादेव शेठ पाटील या लोकांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे। त्या पुढाकारामुळे त्याचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि कार्यक्रम उपस्थित झाले। तर हा कार्यक्रम तटकरे साहेबांच्या मुळे झालेला आहे। तटकरे साहेब मागच्या वेळी आले नव्हते, आम्हाला खंत वाटली, पण हबीबाईंना एवढा विचार घालतो त्या तटकरे साहेबांना आपण जरूर पण या ठिकाणी आणू आणि निश्चितपणे महादेवशाही सुद्धा वजन वाढू आणि हबीबाईंचं सुद्धा वाढू। हे सगळे निश्चितपणे तटकरे साहेब येतील आणि हमेशा तटकरे साहेब कधी काम नसेल, काय प्रॉब्लेम असेल म्हणून नसेल आले, पण हमेशा आपण बोलल्यानंतर सगळ्यांनी परत जाऊन त्यांच्याकडनं एक वेळा ते निश्चितप्रमाणे तटकरे साहेबांना इथे आणून त्यांचा वाढदिवस साजरा केला। आम्ही मागे करत होता 60-60 फुटाचा 65-65 फुटाचा बॅनर त्यांच्यासाठी लावायचं आणि ते खंडा कॉलनीच्या तिथे लावला होता आणि सगळ्या भागामध्ये आम्ही त्याचे बॅनर तर लावतोच आणि आतासुद्धा सगळ्या लोकांनी बॅनर बनवण्याच्या विभागात लावलेले आहे। तर त्याच्यामुळं त्यांचं स्वागत, त्यांचे वाढदिवसाचं व्यवस्थित आम्ही करतो आणि हा कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगला पार पडलेला आहे आणि उद्या सकाळी 10 तारीख आहे, ते उद्या सकाळी तिथे आम्ही सुधारवाडीला सुद्धा जाणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देऊन दररोज त्यांना आयुष्य लाभो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि त्या अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे आहेत त्यांना अभिदादांचं काम आणि तटकरे साहेबांचं काम एकत्र असल्या कारणामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय भरशेप घेण्यासाठी आम्हाला सुद्धा पर्यटनामध्ये मदत करत राहतील आणि निश्चितप्रमाणे आता नगरपालिका वगैरे येणार आहे, त्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही भाग घेऊन आम्हाला नगरपालिकेत कशा पद्धतीने संघटना वाढायला मिळेल ती तटकरे साहेबांकडून आम्ही निश्चितप्रमाणे वेळ घेऊन निश्चितप्रमाणे निवडून ठेवलेले आहे। म्हणून आजच्या वाढदिवसामुळे त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या, हबीबाईंना देऊ, परत महादेव पाटलांना देऊ, आंबरे साहेबांना देऊ, अभिषेकला देऊ, नाटकांना देऊ, डॉक्टरांना आणि भाऊला देऊ आणि जळे साहेबांना या सगळ्या छान झाले या लोकांना सगळ्यांना शुभेच्छा देऊ। चांगला कार्यक्रम केला त्यामुळे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊ। आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आमच्या पनवेल जिल्ह्याचे अध्यक्ष महादेव पाटील आणि अल्पसंख्याकचे अध्यक्ष मुरुबाई यांच्या अध्यक्षाखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमचे ज्येष्ठ नेते भीमसेन माळी साहेब आणि सर्व व्यासपीठ आणि महिला अध्यक्षा आंबरे नारकर साहेब, सर्व डॉक्टर आणि बहुसंख्येने आज पाऊस असताना सुद्धा आज आपण पाहिलेलं आहे की पाऊस इतका जोराचा पाऊस आहे पण कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नाही आहे आणि आज कार्यालयाच्या समोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि महादेव पाटील साहेबांच्या माध्यमातून आज
MGM हॉस्पिटलमध्ये फळं वाटपचा कार्यक्रम आहे हॅलो आणि यानंतर असे 3-4 कार्यक्रम लागोपाठ आहेत आणि हे कार्यक्रम सतत होणार आहेत आणि उद्या तटकरे साहेबांचा 70वा वाढदिवस सुतारवाडी कोलाड इथे होणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातून आणि या भारत देशातून एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रांताध्यक्ष यांचा असल्यामुळे त्या तिथेही भव्य दिव्य असा कार्यक्रम होत असताना पनवेल जिल्ह्याची एक जबाबदारी आणि आज नेत्यांची असलेला वाढदिवस याचं योग जुळून आलेला आहे आणि हे अमृत जुळल्यामुळे या पनवेल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते खूप आपुलकीने असतात. दरवर्षी जेव्हा साहेबांचा वाढदिवस येतो एक आनंदाची पर्व असते आणि हीच पर्व आपण सर्वांनी एकत्र घेऊन ही धुरा चालणार आहे आणि मी धन्यवाद व्यक्त करतो आमच्या जिल्हाध्यक्षांचे आणि अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांचे की त्याने हा मोठा कार्यक्रम घेतल्यामुळे आज आम्ही सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. आज पाऊस जर नसता तर अनेक संख्येने अजून इथे कार्यकर्ते उपस्थित राहिले असते, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे. अनेक ठिकाणी खारघर असू द्या, कांबोडो असू द्या, कलंबोली असू द्या, पनवेल असू द्या, खांदे कांडोली असू द्या, इथे कार्यक्रम चालू झालेले आहेत. रक्तदान शिबिर आहेत, आरोग्य शिबिर आहेत. हे शिबिर चालू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला ताकद दिसते आणि हे सर्व नेतृत्व आमच्या तटकरे साहेबांचं असल्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी आहे. धन्यवाद. रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब तथा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याचे अध्यक्ष महादेव पाटील तसेच अल्पसंख्याकचे अध्यक्ष हबीबभाई सावर्डेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तटकरे साहेबांच्या अगदी जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे ओळखले जाणारे भीमसेनजी माळी साहेब, त्यांचे चिरंजीव अभिषेक माळी तसेच जगदाळे साहेब, चांदबाबी, खांडबाबी, बरेचशा आणखी महिला मंडळ इथे आज वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच वृक्षारोपण झाल्यानंतर MGM मध्ये जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या वतीने फळं वाटप, विविध कार्यक्रम, आरोग्य शिबिरे असे विविध कार्यक्रम ज्या जिल्ह्यामध्ये साजरे होणार आहेत. तटकरे साहेबांना दीर्घायू आणि निरोगी आयुष्य लाभो या अशी शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांना एक सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एक शुभेच्छांचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहाने आता सावर्डेकर साहेबांनी सांगितलं, अतिशय कार्यकर्त्यांचा कुठल्या प्रकारचे उत्साह एवढ्या भर पावसामध्ये कुठल्या प्रकारचा उत्साह कार्यकर्त्यांचा कमी झालेला नाही. वृक्षारोपण आणि आता थोड्याच वेळात आता MGM मध्ये फळं वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. साहेबांच्या 70व्या वाढदिवसाबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.